नीलम गोरे यांच्या वक्तव्यावरती सुषमा अंधारे यांनी देखील पलटवार केलाय। नीलम गोरे मातोश्रीवरती सदा सर्वकाळ पडीक असायच्या अशी टीका सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावरती केलेली आहे। नीलम गोरे यांना साहित्य संमेलनामध्ये बोलवणं कधी कधी साहित्यिकांची देखील अपरिहार्यता असते। नीलम गोरे म्हटलं की एखादं आंदोलन सुद्धा आठवत नाही असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। सर्व काळ पडीक कोण असायचं तर नीलम गोरे असायच्या। पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोरे करायच्या। त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल। नीलमताईंनी काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दलची मला माहित नाही, परंतु गेल्या विधानसभेच्या वेळेला अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीर सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून इतर पक्षातले असलेल्या अनेकांना त्यांनी पैसे घेतले, तिकीट दिलेले आहेत। माझ्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे, कन्नड या पैठणचं तिकीट तसं दिलं, सिल्लोडचं तिकीट तसं दिलेलं आहे, माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं। म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते, परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती, म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं